जर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डीची डिफिशियन्सी असेल आणि तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही ही मशरूमची भाजी नक्की एकदा ट्राय करा. कारण मी असं ऐकलं आहे की मशरूमच्या भाजीमध्ये विटॅमिन डी हे भरपूर प्रमाणात असतात आणि जेव्हा आपण ती मशरूमची भाजी बनवण्यापूर्वी जर त्यांना उन्हात ठेवलं तर त्यातून अजून जास्त विटॅमिन डी हे प्रोड्यूस होतं. आणि झालं असं की आम्ही नेहमीप्रमाणे शॉपिंगला गेलो होतो डी-मार्टला आणि आपल्या सवयीप्रमाणे की ज्या गोष्टी आपल्याला अगदीच नको असतात पण त्या दिसतात म्हणून मग फक्त आपण घेतो, त्याचप्रमाणे मी हे मशरूम घेतले होते. आणि माझ्याकडून नेहमी असं होतं की घरी आल्यानंतर मी ते खूप दिवसांनी वगैरे बनवते, पण यावेळेस म्हटलं नाही, आल्या आल्या पहिल्यांदा तेच बनवायचे कारण फ्रेश असतानाच मशरूमची भाजी बनवलेली कधी पण चांगली. तर अशा प्रकारे मी भाजी बनवली होती. तुम्हाला कशी वाटते ही भाजी? तर बरेच जण म्हणतात की हे व्हेजिटेरियन लोकांसाठी नॉनव्हेजचा प्रकार आहे, पण मला तर असं काही नाही वाटत कारण व्हेज ते व्हेज आणि नॉनव्हेज ते नॉनव्हेज शेवटी. तर तुम्हाला माझी आजची थाळी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.